पैसे आले नसतील तर सावधान, लवकरात लवकर तुम्ही तुमचं नाव मला सांगायचंय, कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे की तुम्ही कोणत्या टप्प्यामध्ये पैसे भरले आहेत। पहिला टप्पा संपलाय, ज्यांना आतापर्यंत पैसे आले नसतील त्यांनी सावधान। बघा, पहिला जो टप्पा होता 31 जुलै पूर्वी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांचा हा टप्पा होता। ज्यांनी 1 ऑगस्ट पासून 25 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरले आहेत त्यांचा हा दुसरा टप्पा आहे। आणि जे 26 ऑगस्ट नंतर फॉर्म भरतील, 26 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत जे फॉर्म भरतील त्यांचा तिसरा टप्पा असणार आहे। पहिल्या टप्प्यातल्या लोकांना पैसे अकाउंटला आलेले आहेत। मला लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही कोणत्या टप्प्यामध्ये पैसे भरलेत, प्रत्येकाची मी माहिती देणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जर पैसे नसतील भेटले, तुम्ही जर 31 जुलै पूर्वी जरी फॉर्म भरलाय तर नेमका काय प्रॉब्लेम झालाय, पहिल्या टप्प्यात फॉर्म भरलाय तरी पैसे नाही आले, दुसऱ्या टप्प्यात भरलाय तरी तुम्हाला पैसे आले नाहीत, किंवा दुसऱ्या टप्प्यातल्या लोकांना पैसे यायला कधी सुरू होणार आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे। आणि तिसरा टप्पा जो असणार आहे त्याच्यामध्ये पैसे कधी येणार आहेत। लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, खूप चांगली माहिती तुम्हाला मी या व्हिडिओ दरम्यान देत असतो। त्याच्यामुळे प्रत्येकांना हा व्हिडिओ शेअर करा, तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा, खूप महत्वाची डिटेल्स तुम्हाला देत आहे। सुरुवात करूया पहिल्या लेक्चरला, पहिल्या टप्प्याला। सगळ्यात अगोदर बघा पहिला टप्पा आपण बघूया। पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघणार आहे तो म्हणजे 31 जुलै पूर्वी भरलेले जे फॉर्म आहेत त्यांना अजून पण काही पैसे आले नसतील तर लक्षात ठेवा त्यांनी चुका काय केल्यात। लक्षात घ्या, त्यांनी फॉर्म भरलाय 31 जुलैच्या अगोदर, पहिली गोष्ट त्यांनी बरोबर केली, पण 31 जुलैच्या अगोदर फॉर्म भरलाय आणि जर त्यांना लक्षात घ्या 9 ऑगस्ट पर्यंत, लक्षात घ्या 9 ऑगस्ट पर्यंत जर त्यांना अप्रूव्हचा मेसेज आला असेल तरच त्यांना पैसे आता पहिल्या टप्प्यात भेटलेले आहेत। आणि तुम्ही म्हणताल की सर आम्हाला 9 ऑगस्टच्या अगोदर काय झालेलं आहे, या ठिकाणी अप्रूव्हचा मेसेज आलाय तरी आम्हाला पैसे आले नाहीत, तर दुसरी कंडिशन लक्षात ठेवा। दुसरी कंडिशन ही आहे की तुम्ही तुमचं अकाउंट त्यावेळेस डीबीटी असायला हवं होतं। ज्यांचं अकाउंट डीबीटी होतं त्यांना पैसे आलेले आहेत। लक्षात ठेवा, पहिल्या टप्प्यामध्ये 2 कंडिशन होत्या, त्या म्हणजे 31 जुलै पूर्वी फॉर्म भरल्यानंतर 9 ऑगस्ट पर्यंत ते अप्रूव्ह झालं पाहिजे होतं, आणि दुसरी कंडिशन होती ते म्हणजे त्यांचं अकाउंट डीबीटी असायला पाहिजे होतं। आणि अजून एक लक्षात ठेवा, जरी तुम्ही फॉर्म भरला होता आणि तुम्ही काही चुका केल्या असतील, तुमचा फॉर्म रिव्ह्यू मध्ये असेल, पेंडिंग मध्ये असेल आणि 9 ऑगस्टच्या नंतर जर गेला असेल तरी पण तुम्हाला पैसे भेटले नाहीत। त्याच्यामुळे तुमचा फॉर्म कधी भरला होता, तुमचं अप्रूव्ह कधी झालेलं आहे आणि तुम्ही डीबीटी केलंय का, तर हे मला कमेंट बॉक्स मध्ये लवकरात लवकर सांगायचं आहे। चला, पहिला टप्पा आपण बघितला। या पहिल्या टप्प्यामध्ये 31 जुलै पूर्वी फॉर्म ज्यांना भरले होते त्यांच्यासाठी हा टप्पा होता। नंतर बघा दुसरा टप्पा असणार आहे तो म्हणजे 1 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट मध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा ज्यांनी 31 जुलै अगोदर फॉर्म भरला होता त्यांचं स्टेटस पेंडिंग असेल त्यांच्यासाठी बघा दुसरा टप्पा असणार आहे। 25 तारखेपासून तुम्हाला परत पैसे यायला सुरू होणार आहे। जरी तुम्हाला आणखी पण पैसे आले नसतील तर 25 ऑगस्ट पर्यंत वाट बघा, 25 ऑगस्ट पासून तुम्हाला पैसे यायला सुरू होणार आहेत दुसऱ्या टप्प्यातल्या लोकांना। पण जर अजून पण तुम्ही तुमचं अकाउंट सीडिंग करून घेतलं नसेल, डीबीटी करून घेतलं नसेल तर सावधान, लवकरात लवकर तुम्ही ते डीबीटी करून घ्यायचंय। तुमचं जर स्टेटस पेंडिंग असेल तर पेंडिंग जर असेल तर त्यांनी टेन्शन घेऊ नका, रिव्ह्यू मध्ये असेल टेन्शन घेऊ नका, पण ज्यांचं स्टेटस रिजेक्टेड झालं असेल त्यांनी लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा की सर आमचं स्टेटस रिजेक्ट झालंय आणि कारण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय की सर आमचं या कारणामुळे रिजेक्ट झालेलं आहे। त्यांच्यासाठी आपण नवीन व्हिडिओमध्ये मी मार्गदर्शन करणार आहे, टेन्शन घेऊ नका। चला, पुढचा दुसरा टप्पा लक्षात ठेवा, 25 ऑगस्ट पर्यंत ज्यांनी फॉर्म भरले आहेत आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेत, पण असं लक्षात ठेवा आता 1 ऑगस्ट पासून 25 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरलाय, ज्यांचं पेंडिंग दिसतंय त्यांना लगेच पैसे भेटणार नाही।